मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी बघा फक्त 10वी पासवरती मित्रांनो, भरपूर प्रमाणामध्ये टोटल 416 जागा सुटलेल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाची भरती असणार आहे पहा. यावर्षी बघा नोकरीसाठी अत्यंत गोल्डन चान्स असणार आहे पहा. आताच या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या पेपर झाले, त्या होता न होताच लगेच ह्या जागा सुटल्या पहा. त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार मित्रांनो. त्यासाठीच आपण हे काही प्रश्न घेतलेले आहेत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, आपण स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण याची PDF, अप्लाय करायची लिंक, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक, सर्व रोजच्या रोज चालू घडामोडी आणि महत्त्वाचे जे काही क्वेश्चनच्या PDF आहेत बघा प्रत्येक व्हिडिओच्या, त्या ग्रुपला भेटणार आहेत पहा. त्या ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जॉइन करता येत नसेल तर माझा जो काही नंबर आहे बघा, खाली पिवळ्या पट्टीमध्ये दिसतोय 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकीन. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे काम करून ठेवा. मित्रांनो, खूप महत्त्वाची भरती असणार आहे. सरकारी जॉब आहे पहा. गव्हर्नमेंट जॉब आहे. पगार सुद्धा चांगला आहे पहा. 8वा वेतन आयोग लागल्यानंतर या ठिकाणी पगार आपल्याला चांगला भेटणार आहे पहा. सरळ सेवेमार्फत ही पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. चला जास्त काही सांगत नाही. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक याची स्थापना कधी झाली? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना कधी झाली? तर 1 मार्च 1983 ला आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना झाली पहा. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे तेथे काय उणे म्हणजे ऑप्शन क्रमांक अ. पुण्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतं. कुठं? पुणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 2025-26 साठी किती कोटी निधी मंजूर केलेला आहे पहा. आपल्याला विचारलंय किती कोटी निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. चला द्या उत्तर. तर बघा 24,000 कोटीचा या ठिकाणी निधी मंजूर केला आहे. किती? 24,000 कोटी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नागरी सेवा दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर नागरी सेवा दिवस हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 21 एप्रिलला हा साजरा केला जातो. कधी? 21 एप्रिलला. GPS चं सविस्तर रूप काय आहे? चला द्या उत्तर. GPS चं सविस्तर रूप काय आहे? काय आहे मित्रांनो, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ऑप्शन क्रमांक 3 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम याचं योग्य उत्तर आहे पहा. नगरपाल हे पद ब्रिटिशांच्या काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केलं गेलं? बघा, नगरपाल हे जे काही पद आहे ब्रिटिशांच्या काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केलं? मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक जर पाहिलं, मुंबई आणि कलकत्ता म्हणजे 1 आणि 2 दोन्ही पण हे ऑप्शन्स बरोबर आहे पहा. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो. आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात.
त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, Google पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी पी-डी-एफ आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 ला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? तर मित्रांनो कोणती आहे? तर लक्षात ठेवायचं आहे बृहन्मुंबई. बृहन्मुंबई मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 5 लाखांच्या पुढे गेली की त्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात येते. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असते? 65 ते 221 इतके असते पहा. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? मित्रांनो संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा अधिकार. जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय आहे? तर जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय आहे मित्रांनो? सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? तर मित्रांनो हा जो काही कायदा आहे हा कधी केला होता? तर सन 1972 याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हे पण लक्षात ठेवा. त्याचप्रकारे भारतीय वन संवर्धन अधिनियम कधीचा आहे? तर मित्रांनो हा सुद्धा या ठिकाणी पहा 1980चा आहे पहा. आणि प्रोजेक्ट टायगर कधीचा आहे? हा 1973चा आहे पहा. ही तिन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? मित्रांनो मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना समान वाव. ऑप्शन क्रमांक 2 समान वाव. नेक्स्ट पहा कार्बनचं सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणतं आहे? तर मित्रांनो हिरा हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. यामध्ये प्रत्येक कार्बन अणुभोवती 4 कार्बन अणू असतात. ही बघा आम्ल आणि अल्कली यांचा परिणाम होत नाही. शुद्ध कार्बनवर दाब देऊन उच्च तापमानास तापवल्यास काय होतं? कृत्रिम हिरा तयार होतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जातं? मित्रांनो कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जातं? तर बेंगलुरू याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 बेंगलुरू. लक्षात ठेवा. बेंगलुरू ही मित्रांनो कर्नाटकची राजधानी आहे. बेंगलुरू हे भारताचं इलेक्ट्रॉनिक शहर आहे पहा. खांद्याचा सांधा हे कोणत्या प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हे उखळीच्या सांध्याचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा. उखळीच्या सांध्याचं हे उदाहरण आहे. समजलं? मित्रांनो या ठिकाणी पहा खांद्याचा सांधा हा काय असतो? हा गोल स्नायू असतो पहा. मात्र बिजागरीचा सांधा दोन्ही बाजूला फिरत नाही. याचं उदाहरण म्हणजे गुडघा आणि आपला कोपरा. ध्वनीची हवेमधील सर्वसाधारण वेग किती असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा 344 मीटर प्रति सेकंद याचं बरोबर उत्तर आहे पहा. द बॅटल ऑफ रेझिंग बॅटल ऑफ रेझिंगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सगळ्यांनी लक्ष द्या. कुलदीप कुलप्रीत यादव आहे मित्रांनो. लक्षात या ठिकाणी ऑप्शन लिहायचा राहिला. कुलप्रीत यादव. ह्या पुस्तकामध्ये 120 भारतीय सैनिकांच्या कथेचं वर्णन केलं आहे. पेंग्विन रँडम हाऊस मार्फत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. नेक्स्ट मित्रांनो DillRoom.com या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार भारतामधील कोणतं शहर जगातील सर्वात जलद वाढणारं टेक हब ठरलं आहे? तर मित्रांनो कोणतं शहर ठरलेलं आहे? तर बेंगलुरू हे शहर ठरलेलं आहे पहा. कोणतं? बेंगलुरू. जगातील वेगवान वाढणाऱ्या तंत्रज्ञान हबच्या यादीत बेंगलुरू प्रथम तर मुंबई कितव्या क्रमांकावरती? 6व्या क्रमांकावरती पहा. कोणत्या शहरामधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे पहा. तो ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद. औरंगाबादचं नवीन नाव काय मित्रांनो? छत्रपती संभाजीनगर हे लक्षात ठेवायचे पहा. समजलं? इस्रोतर्फे 2021 मध्ये अंतराळामध्ये पाठवलेल्या पहिल्या महिला रोबोटचं नाव काय आहे? तर मित्रांनो काय नाव आहे? तर लक्षात ठेवा योमित्रा याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. हा रोबोट इस्रोतर्फे विकसित करण्यात आला आहे. इस्रोचं मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आणि इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला झाली पहा. रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? तर मित्रांनो रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख असतो जिल्हाधिकारी. ऑप्शन क्रमांक 4 जिल्हाधिकारी. नेक्स्ट आहे मित्रांनो भितरनिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे ओरिसा या राज्यामध्ये पहा. ऑप्शन क्रमांक 2
ओरिसा या राज्यामध्ये पहा. हे राष्ट्रीय उद्यान ओरिसामधील केंद्रपाडा या जिल्ह्यामध्ये पहा. खाऱ्या पाण्यातील मगरीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. जो बायडन हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते? तर जो बायडन मित्रांनो 46वे. लक्षात ठेवायचे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला? तर लता मंगेशकर यांना मित्रांनो कधी भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? सर्वांनी लक्षात ठेवा. 2001 मध्ये. लक्षात ठेवा 2001 मध्ये लता मंगेशकर यांना पुरस्कार भेटलेला आहे. त्यांना भारतरत्न 2001 मध्ये. पद्मविभूषण 1999 मध्ये भेटला पहा. दादासाहेब फाळके पुरस्कार 1989 ला भेटला. आणि मित्रांनो पद्मभूषण पुरस्कार 1969 ला भेटला पहा. एवढे सगळे पुरस्कार मंगेशकरला भेटले पहा. लिंबाच्या रसामध्ये कोणतं ॲसिड असतं? तर मित्रांनो सायट्रिक ॲसिड असतं. लक्षात ठेवायचं आहे सायट्रिक. तसेच लिंबू आणि लिंबूवर्गीय फळे यामध्ये क जीवनसत्व आपल्याला पाहायला मिळतात. क जीवनसत्वे पाण्यामध्ये काय असतात? अतिद्रावणीय असतात. हे पण लक्षात ठेवा. रक्तामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? तर मित्रांनो ॲनिमिया रोग होतो. लक्षात ठेवायचं आहे ॲनिमिया. ॲनिमियाला पंडू रोग सुद्धा म्हणतात. रक्तामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यावर ॲनिमिया हा रोग होतो पहा. नेक्स्ट मित्रांनो 500 रुपयाला हे शर्ट आहे. विभक्ती ओळखायची पहा. तर बघा या ठिकाणी चतुर्थी पहा. चतुर्थीचे प्रत्यय स ला ना ते हे आहेत. आई मुलांना जेवायला वाढत होती या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो अपूर्ण भूतकाळ हा लक्षात ठेवायचं आहे. वाढत होती अपूर्ण भूतकाळ पहा. वाक्यामध्ये जेवायला वाढण्याची क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली नाही म्हणून याचा काळ अपूर्ण भूतकाळ पहा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. सैनिकांनी युद्धामध्ये खूप शत्रू मारले वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे पहा. मित्रांनो यामध्ये कर्मणी प्रयोग आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. कर्ता या ठिकाणी सैनिकांनी कर्म काय या ठिकाणी जर पाहिलं शत्रू आहे पहा. मित्रांनो हे जर पाहिलं तर क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीनुसार बदलत नाही तर कर्माच्या लिंग वचन विभक्तीनुसार बदलतं म्हणून मित्रांनो हे काही कर्मणी पहा. समास ओळखायचा आपल्याला गैरशिस्त. गैरशिस्ताचा समास कोणता होईल मित्रांनो? अव्ययभाव समास आहे. ऑप्शन क्रमांक 3 अव्ययभाव समास. नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतं या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर नियमित व्यायाम केला तर मित्रांनो शरीर निरोगी राहतं. तर या वाक्यामध्ये मिश्र वाक्य आलेले पहा. लक्षात ठेवा मिश्र वाक्य. वेदांत गाणे गात होता या वाक्यामधील काळ आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो वेदांत गाणे गात होता यामध्ये कोणता काळ आहे? तर अपूर्ण भूतकाळ. लक्षात ठेवायचे अपूर्ण भूतकाळ. गात होता या क्रियापदावरून गाण्याची क्रिया भूतकाळात अपूर्ण असल्याचं समजतं म्हणून वाक्याचा अपूर्ण भूतकाळ पहा. त्याची वागणूक उत्कृष्ट आहे या वाक्यामधील वागणूक या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे मित्रांनो. तर बघा वागणूक या शब्दाचं लिंग आहे स्त्रीलिंग. लक्षात ठेवा मित्रांनो ती वागणूक होतं पहा. लक्षात ठेवा ती वागणूक. विद्युत लता या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 विद्युत अधिक लता याचं योग्य उत्तर आहे पहा. विद्युत लता. समजलं? नेक्स्ट पहा बारभाई या शब्दाचा समास आपल्याला ओळखायला लावला आहे. तर बारभाई या शब्दाचा समास कोणता होईल? द्विगु समास होईल पहा. ऑप्शन क्रमांक 4 द्विगु समास. ज्या समासामधील पहिलं पदे संख्या विशेषण असतं त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात मित्रांनो? द्विगु समास असं म्हणतात. नेक्स्ट मित्रांनो गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने गृहपाठ पूर्ण करावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने गृहपाठ पूर्ण करावा यामध्ये मिश्र वाक्य आलेले मित्रांनो. मित्रांनो मिश्र वाक्य म्हणजे एक प्रधान वाक्य किंवा एक अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयनामी अव्ययाने जोडून एक संमिश्र वाक्य तयार होते त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात पहा. लहान मूल म्हणजे निरागसतेचं प्रतीक या वाक्यामध्ये अलंकार ओळखायचा आहे. मित्रांनो लहान मूल म्हणजे एक निरागसतेचं प्रतीक यामध्ये रूपक अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक 1 रूपक अलंकार. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पहा अपूर्ण विराम. अपूर्ण विरामचा वापर केव्हा केला जातो? तर मित्रांनो अपूर्ण विरामचा वापर हा वाक्याच्या शेवटी तपशील देताना केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 वाक्याच्या शेवटी तपशील देताना. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तत्सम शब्दाला प्रत्यय लागून लागून झालेला तद्धित शब्द कोणता? तर मित्रांनो तत्सम शब्दाला प्रत्यय लागून झालेला तद्धित शब्द आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्व. गुरु या संस्कृत शब्दास भावार्थक प्रत्यय लागला आहे तर तव गुरुत्व. त्याच्यानंतर हसरा धावरा धातुसातीत भांडखोर या मराठी प्रत्ययाची काय आहेत मित्रांनो तद्धिती आहेत पहा. अर्धवट तोडलेलं विधान दाखवण्यासाठी कोणतं विरामचिन्ह वापरलं जाऊ?
तर लोपचिन्ह मित्रांनो लक्षात ठेवा, लोपचिन्ह वापरलं जातं. मित्रांनो, लोपचिन्ह याचं बरोबर उत्तर आहे. अर्धविराम म्हणजे मित्रांनो 2 छोटी वाक्य उभयनवी अव्यने जोडताना याचा वापर होतो. अपूर्ण अपूर्ण विराम कधी वापरला जातो मित्रांनो? तर अपूर्ण विराम हा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा झाल्यास. अपसारण चिन्ह मित्रांनो बोलता विराम जे काही आपण बोलताना शब्द तुटले तर त्यावेळेस या ठिकाणी अपसारण चिन्ह वापरलं जातं. पांढरे दात मुखास शोभा देतात या वाक्यामध्ये उद्देश ओळखायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो दात या ठिकाणी काय उद्देश आहे? ऑप्शन क्रमांक 2 दात. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपे मध्ये जा, गुगल पे मध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230048 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा. पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहाबद्दल शब्द ओळखायचा आहे. याला मित्रांनो आपादमस्तक असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. आपादमस्तक. नेक्स्ट आहे पहा, आयत्या पिठावर रेघोट्या या म्हणीशी संबंधित अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. तर मित्रांनो आयत्या पिठावर रेघा, तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 श्रमा वाचून मिळालेल्या पैशावर चैन याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, उलटे आंबारे हाती येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की उलटे आंबारे हाती येणे याचं उत्तर काय आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी टाईप करायचं. चुकला तरी चुकू द्यायचं आहे, परंतु उत्तर टाईप करायचं आहे. 50 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे.